पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे-निलख विशालनगर परिसरात अत्यंत किळसवाना प्रकार समोर आला आहे। पतीनेच आपल्या पत्नीवर जादूटोणा केला असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। तो प्रकार इतका भयंकर होता की सर्वच जण अवाक झाले आहेत। हा प्रकार वर्षभरापूर्वी घडला असून या प्रकरणी आता सांगवी पोलिसात पीडित पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। कोर्टात पोटगीचा दावा दाखल केल्याच्या रागातून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे। जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। संसारात विघ्न निर्माण झालं की पती पत्नी घटस्फोटासाठी न्यायालयाचे दार ठोठावतात। ही बाब काही नवीन नाही। पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये 20 वर्षाच्या संसारात वादाची ठिणगी पडली। यातून पत्नीनं न्यायालयात धाव घेत पोटगीची मागणी केली। या रागातून पतीने अमानवी विकृतीचा कळस गाठला। पत्नी मुलांची कागदपत्रे घेण्यासाठी घरी आली तेव्हा इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले आणि गुप्तांगात हळदी कुंकू भरत त्यात लिंबू पिळले असा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे। या प्रकरणामुळे शहरातच नव्हे तर राज्यभर खळबळ उडाली आहे। ही घटना वर्षभरापूर्वीची असून या प्रकरणी पीडित पत्नीने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे। हा संतापजनक प्रकार पिंपळे-निलखच्या विशालनगर मध्ये घडला आहे। आरोपी पती आणि पीडित पत्नीचा विवाह 2004 मध्ये झालं। या दाम्पत्याला 3 मुलेही आहेत। दरम्यानच्या काळात पती पत्नी मध्ये कौटुंबिक वादाला तोंड फुटलं होतं। अनेकदा हे वाद विकोपालाही गेले आणि काही काळात ते मिटले। मात्र 2023 मध्ये झालेल्या वादानंतर हे दोघे विभक्त झाले। पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन स्वतंत्र राहू लागल्या। त्यानंतर आरोपी पती हा पिंपळे-निलख परिसरात दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला। मग पत्नीनं घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली। यामुळे पती चांगला संतापला। अशातच जून 2024 मध्ये मुलांची कागदपत्रे आणि वह्या पुस्तके इतर शाळोपयोगी वस्तू घेण्यासाठी पत्नी पतीच्या घरी गेली तेव्हा पती दारूच्या नशेत होता। त्यावेळी पत्नीनं पोटगी मागितली, यावरून वाद घालायला सुरुवात केला आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली। पत्नीनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आबोला ठेवला। मग पतीने धारदार शस्त्र दाखवून इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले। तसेच गुप्तांगात हळदी कुंकू भरून त्यात लिंबू पिळले। आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस, पण मी तुझ्यासोबत जे काही केलं याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारून टाकीन अशी धमकीही दिली, असे पत्नीने फिर्यादीत आरोप केले आहे। त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जून 2024 मध्ये नेमकं काय काय घडलं याचा तपास आता पोलीस करत आहेत। गळ्यावर कोयता ठेवून धमकावलं आणि कपडे काढायला लावले। पत्नी आपल्या नवऱ्याच्या फ्लॅट मध्ये गेली तेव्हा महिलेची आई, मामी आणि मुलं सोसायटीच्या पार्किंग मध्ये थांबली होती। पत्नी घरात आल्यानंतर नवऱ्याने शिवीगाळ सुरू केली, मात्र पत्नीने त्याकडे दुर्लक्ष केले। यावर पती आणखीन संतापला। मी बोलतोय तरी तू माझ्याकडे बघत का नाहीस, असे म्हणत नवऱ्याने कोयता काढून बायकोच्या गळ्यावर ठेवला। त्यानंतर नवऱ्याने पत्नीला जबरदस्तीने कपडे काढायला सांगितले। त्यानंतर पत्नीच्या इच्छेविरोधात तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यानंतर घरातील हळद कुंकू लावलेल्या लिंबूच्या 4 फोडी आणल्या। या लिंबाच्या फोडी त्याने पत्नीच्या गुप्तांगात पिळल्या। अत्याचार करत असताना तुला घटस्फोट हवा आहे का, पोटगी पाहिजे काय, आता थांब तुला वेडीच करतो, मग कशी पोटगी मागशील, असं म्हणत त्याने तिच्या गुप्तांगावर हळदी कुंकू लावलेले लिंबू पिळले। यावर पत्नी घाबरली, जर तू याबाबत कोणाला सांगितलं तर तुला ठार मारेन अशी धमकीही त्याने दिली। आता मी तुझ्यावर जादूटोणा केलाय, आता तू वेडी होणार आहेस, असे त्याने त्याला म्हटले। या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि तिचे कुटुंबीय घाबरले होते, असे पत्नीने फिर्यादीत आरोप केले आहे। त्या अनुषंगाने सांगवी पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राइब करा।